नाम वाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबाराय यांचा संतांनी जीवनातील काळ कशा पद्धतीने सार्थक केला आणि भगवत कृपा प्राप्त करून दिव्य असणारी स्थिती कशी प्राप्त करून घेतली याचं वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये श्री संत निळोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हा श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडे तो कथे काळी कर जोडे तो वेदवरी माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती अभरानो कथे काळी आपणाचा वेदवरी। श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख नाम वाचे श्रवणी कीर्ती नाम वाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही तिसऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीपरायण आदरणीय श्री बाबांच्या प्रेमातून आणि ताजणे बंधूंच्या संपर्कातून त्याकडे अशा पद्धतीने आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत निळोबारायांचा आहे। निळोबाराय अभंगाच्या माध्यमातून एक महात्म्याची स्थिती वर्णन करून सांगतात। काय सांगतायत महाराज? महाराज सांगतात महात्मे अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये रत आहेत महाराज। त्यांचं जीवन भगवंताच्या चिंतनामध्ये चिंब होऊन गेलेलं आहे म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनातला काळ भगवंताचं चिंतन करून सार्थकी लावला। काळ सार्थक केला त्यांनी कशामुळं? धरिला मनी विठ्ठल मनामध्ये विठ्ठलाला धरून ठेवलं आणि जीवनातला सगळा काळ त्यांनी सार्थकी लागला। मनामध्ये विठ्ठलाला धरून ठेवण्याकरिता त्यांनी नेमकं काय केलं असं जर कोणी म्हणत असेल महाराज साधना सांगतात नाम वाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान त्यांनी मुखाने भगवंताचं नामचिंतन केलं कानांनी भगवंताची कीर्ती ऐकली आणि ज्याचं श्रवण केलेलं आहे ज्याचं कीर्तन करतायत त्याला मनामध्ये साठवलेलं आहे म्हणून काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणे विठ्ठल। मुखानं नामचिंतन करणं श्रवण करणं भगवंताचं स्मरण करणं हे त्यांनी कीर्तनच आहे महाराज। आणि हे जे कीर्तन आहे ते दंभरहित होऊन त्यांनी केलं निर्दंभ असणारी कीर्तनाची साधना केली। कीर्तनाचे अनेक प्रकार त्यांनी पाहता येतील त्या अनेक प्रकारांमध्ये नामसंकीर्तन हे सुद्धा त्यांनी कीर्तनच आहेत। म्हणजे त्यांनी गुणसंकीर्तन लीला संकीर्तन स्वरूप संकीर्तन क्रीडा संकीर्तन तसं नामसंकीर्तन नामसंकीर्तनाचा सोहळा त्यांनी जीवनामध्ये अवलंबिला आणि त्या माध्यमातून जीवनातला काळ त्यांनी सार्थक केला। ते नामसंकीर्तन करत असताना दंभरहित होऊन त्यांनी दांभिकता टाकून
भगवंताचं चिंतन केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं दिव्यस्थिती त्यांना प्राप्त झाली. दिव्यस्थिती प्राप्त झाली, दिव्यस्थिती प्राप्त झाली म्हणजे नेमकं झालं काय? निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनामी. त्यांना स्वरूपाची सिद्धी प्राप्त झाली आणि हरीच्या नामाच्या माध्यमातून नित्य समाधीच अशा पद्धतीनं प्राप्त झाली. ही दिव्य असणारी स्थिती संतांना त्यांनी प्राप्त झालेली आहे. ती कशानं प्राप्त झाली असेल तर नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान हा झाला उपक्रम. आणि निळा म्हणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनामी हा झाला उपसंहार. म्हणून उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता निळोबाराय अशा पद्धतीने करत आहेत. म्हणून याच्यावत जीवमात्रांना स्वरूपाची सिद्धी प्राप्त व्हावी, याच्यावत जीवमात्रांना हरिनामाची समाधी प्राप्त व्हावी, याच्याकरिता त्यांनी काय करावं हे कळण्यासाठी निळोबारांनी अभंगाची रचना करून या माध्यमातून वारकरी संप्रदायातील विशेष असणारी साधना प्रगट केलेली आहे. पण आपण सर्वजण वारकरी आहोत आणि निळोबारांनी सांगितलेल्या साधनेनुसार आपण जर मार्गक्रमण केलं तर आपल्या जीवनामध्ये स्वरूपसिद्धी प्राप्त होऊन आपण नित्य समाधीपर्यंत त्यांनी जाऊ शकतो. हे वैभव अशा पद्धतीने आपल्याला प्राप्त होऊ शकतं. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा नामवाच्य श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. प्रस्तुत प्रतिवर्षी म्हणजे गेल्या 34 वर्षांपासून अविरतपणे त्यांनी होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाचं संपूर्ण सूत्रसंचालन ज्यांच्या कृपा आशीर्वादानं त्यांनी होतं ते म्हणजे आपले सर्वांचे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय बाबा आहेत की ज्यांच्या त्यांनी छत्रछायेखाली हे परमार्थाचं रूप अशा पद्धतीने वाढत आहे आणि हे एवढ्या विशालतेला अशा पद्धतीनं प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्यांनी आपण सर्वजण परमार्थाचा हा आनंद या ठिकाणी घेतो आहोत. नवे नवे त्रितपपूर्तीच्या दिशेनं त्यांनी हा सोहळा आता पुढे जातो आहे. म्हणजे त्यांनी 1 वर्षामध्ये आडायने तर त्रितपपूर्ती याची त्यांनी इथे संपन्न होईल. असो ही बाबांची पुण्याई आहे, ही बाबांची तपश्चर्या आहे. त्याहीपेक्षा भगवतीची बाबांवर असणारी कृपा आहे. त्या कृपेमुळेच या सगळ्या गोष्टी त्यांनी सहज अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या समोर दिसत आहेत. म्हणून वारकरी संप्रदायातला एकही महात्मा राहिला नसेल जो बाबांना भेटण्याकरिता आला नाही. म्हणून इथे त्यांनी सर्वच महात्मे बाबांना भेटण्याकरिता आले. त्यांचं स्वागत सत्कार प्रेम आदर त्यांना अशा पद्धतीने प्राप्त झालं. म्हणून त्यांनी प्रेमानं आपण सर्वजण एकत्र येतो आहोत. सेवा करायची आहे. भगवती वरसुमाता या ठिकाणी वास्तव्य करीत आहे. भगवान गणपती बाप्पा त्यांनी उपस्थित आहेत. हनुमंतराय त्यांनी समोर त्यांनी महादेवाची पिंड आहे. नंदी त्यांनी प्रत्यक्ष प्रगट आहे. हे कसे प्रगट झालेले आहेत याचंही आपल्या सर्वांना त्यांनी ज्ञान आहे. म्हणून त्यांनी एवढ्या देवता या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. असं असणार हे पावन स्थान आहे. असं आपण सर्वजण साधक आहोत. साधकानं साधनाच केली पाहिजे. ती साधनाच फार महत्त्वाची आहे महाराज. जीवन जगत असताना शास्त्राचा विचार केला पाहिजे, वेदाचा विचार केला पाहिजे. वेद काय म्हणेल, शास्त्र काय म्हणेल, पुराण काय म्हणतील, संत काय म्हणतील, भगवान काय म्हणतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण परमार्थात अग्रेसर झालं पाहिजे. या कलियुगामध्ये अनेक प्रकारच्या साधना त्यांनी सांगितलेल्या आहेत, गोष्ट खरी आहे. पण या कलियुगात सगळ्या साधना सर्व लोकांना करता येत नाहीत. कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. या कलियुगामध्ये त्यांनी साधना घडत नाहीत. कोणकोणत्या साधना? अनेक साधना भगवत प्राप्तीकरिता त्यांनी वर्णन करून सांगितल्या. त्याच्यामध्ये कर्म सांगितलं. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? कर्म करावेत. भगवान स्वतःच म्हणतो, तो म्हणतो कर्मण नेवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नका. मी त्यांनी फल देणार आहे. कर्म करण्याचं काम तुमचं आहे. मी फल त्यांनी दे. फलाची अपेक्षा तुम्ही त्यांनी करायची नाही. अपेक्षा रहित त्यांनी कर्म करणं. निष्काम कर्मयोग सगळ्या लोकांना जमत नाही महाराज. निष्काम कर्मयोग कारण त्याच्यात कुठेतरी अहंकार दडलेला असतो. मी म्हणून तर आपली चरित्र नाहीत. म्हणून तर आपण त्यांनी सामान्य आहोत. महत्त्वाची गोष्ट आहे, संतांची चरित्र का झाली? त्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये अहंकाराचा लवलेश सुद्धा नव्हता आणि स्वार्थ कुठे त्यांनी थोडासाही दिसत नव्हता. कोणतंही कर्म त्यांनी करत असताना कर्म करण्याच्या आधी जर त्या कर्मामध्ये स्वार्थ असेल आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर जर अभिमान निर्माण होत असेल तर ते सामान्य असणारी क्रियाच आहे महाराज. पण त्याला विशेषत्व केव्हा प्राप्त होईल? ती चरित्राच्या रूपानं केव्हा त्यांनी सगळ्या जगाच्या समोर प्रगट होईल? ती लीला केव्हा त्यांनी ठरेल? जेव्हा त्यांनी कोणतंही कर्म करण्यामध्ये स्वार्थ नसावा आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अभिमान होऊ नये अशी स्थिती ज्या वेळेला निर्माण होते तेव्हा त्याला लीला असं म्हणतात. आणि त्यांचंच चरित्र गायलं जातं. त्यांचंच चरित्र गायलं जातं. दोघेच आहेत असे.
एक आहे परमात्मा आणि दुसरे आहेत संत. परमात्माही प्रगट होतो आणि संतही प्रगट होतात, पण या दोघांच्या प्राकट्यामध्ये विशेषत्व हेच आहे की काही स्वार्थ नाही. भगवान प्रगट झाला निष्काम निराळा, गोपीला वेला चाळा. आधीच वर्णन केलं, निष्काम म्हणजे त्याला काही कामना नाही, काही इच्छा नाही, निराळा सगळ्या जगाहून वेगळाच आहे. गोपीला वेला चाळा, त्याच्या ठिकाणी स्वार्थ नाही. आणि त्यानं गोवर्धन धारण केला, त्यानं अग्नी पिऊन घेतला, त्यानं एवढे दैत्य त्याने आसूर मारून टाकले, पण कधी फुगीरपणा केला नाही की मी असं केलं म्हणून. पण त्यानं हे सगळं केलं, अभिमान मात्र त्याच्याकडे पाहायला मिळाला नाही. म्हणून परमात्म्याचं चरित्र आहे आणि संतांचं सुद्धा चरित्रच आहे महाराज. ज्यांनी मेलेली माणसं जिवंत केली, ज्यांनी त्यांनी पाठीवर मांडे भाजून दाखवले, ज्यांच्या हाताचा नैवेद्य त्यांनी भगवंतानं मूर्तीतून प्रगट होऊन त्यांनी खाल्ला, पण त्यांनी कधी छाती बडवली नाही की आम्ही त्यांनी हे सगळं करतो आहोत म्हणून. पण अभिमान संतांकडे सुद्धा नाही आणि भगवंताकडे सुद्धा नाही, म्हणून संतांची सुद्धा चरित्र आहेत महाराज. म्हणजे संत चरित्राच्या माध्यमातून या संतांच्या जीवनाकडे पाहून त्यांनी आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी सारख्या करून घेणं महत्त्वाची गोष्ट आहे. पण या कलियुगामध्ये अनेक प्रकारच्या साधना करता येतात. त्या सगळ्या साधनांमध्ये त्यांनी कठीण साधना निष्काम कर्मयोग त्यांनी आहे. कर्म जर त्यांनी जमत नसेल तर मग त्याच्या पुढे त्यांनी उपासना सांगितलेली आहे. पण उपासनेमध्ये सुद्धा फार वैचित्र्य आहे. वेगवेगळ्या देवतांच्या उपासना वेगवेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात. महादेवाची पूजा करायची असेल तर त्याच्यावर त्यांनी तुळशीचं पान वाहून चालत नाही. महादेवाच्या पिंडीला त्यांनी लाल फुलं वाहून चालत नाही, त्याला पांढरीच फुलं व्हावी लागतात. उपासना जर करायची असली तर त्याच्यासुद्धा सूक्ष्मताच असते. मग म्हटले ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करा. मग ज्ञान प्राप्त करून घेणं तरी काय सोपी गोष्ट आहे का महाराज? ज्ञान सहजासहजी मिळत नसतं. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ज्यांच्या पुण्यतिथीचे सोहळे आता महाराष्ट्रभरात बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत. गुरुजींची पुण्यतिथी 22 तारखेला आहे. पण ते म्हणायचे की ज्ञान हे सामान्य माणसाला कळत नाही. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कळण्याकरिता सुद्धा बुद्धी असावी लागते. ज्ञानाची व्याख्या सांगितली त्यांनी. ते म्हणतात अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणतात. अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणतात. मग अबाधित काय आहे जगतामध्ये? एकच आहे महाराज, तो आहे परमात्मा, ते आहे ब्रह्म. ते अबाधित आहे, त्याचा कधीच बाध होत नाही. म्हणजे त्यांनी त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, तो परमात्मा सत्य आहे. म्हणून सत्य असणारा परमात्माच अबाधित आहे. आणि त्याचं जे त्यांनी त्याला जे लक्ष करतं त्याला ज्ञान असं म्हणतात. त्याला जे दाखवतं त्याला ज्ञान असं म्हणतात. पण परमात्मा सत्य आहे. त्या सत्य असणाऱ्या परमतत्वाची वंदना साधू संतांनी अनेक ठिकाणी केली. आपण श्रीमद भागवत त्यांनी पाहतो, त्या भागवतामध्ये सत्य तत्वाची वंदना व्यासदेवांनी केली. ते म्हणतात हे जन्माद्यस यतोन्वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि. सत्य आहे परमात्मा. सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, कागदावियला जगदाकार, कागदावियला जगदाकार. सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, कागदावियला जगदाकार, कागदावियला जगदाकार. सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. किंवा हा संसार का दाखवतोयस देवा? तूच खरा सत्य आहेस. त्याच्या वाचून याच्यात काही सत्य नाही. म्हणून काल सत्य होता, आज असत्य आहे, उद्या पण तोच सत्य राहणार आहे. म्हणून सत्य तू विठ्ठला. तीनदा सत्य म्हणण्याचं कारण हेच आहे की तिन्ही कालात तोच सत्य आहे. म्हणून तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला जे विषय करतं त्याला ज्ञान म्हणतात. ते त्याला जे दाखवतं ते खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. ही ज्ञानाची व्याख्या आहे. व्याख्यात जर एवढी अवघड असेल तर ज्ञान मिळवणं किती अवघड असेल. महत्वाची गोष्ट आहे. हे नाही कळालं तर आणखी सोपं करून सांगतो. सगळ्यांमध्ये एकाला पाहणं याचं नाव आहे ज्ञान. सगळ्यांमध्ये एकच भरलेलं आहे, त्याला पाहणं याचं नाव आहे ज्ञान. किंवा हे नाही कळालं तर एकातच सगळे आहेत हे म्हणणं याचं नाव आहे ज्ञान. याला ज्ञान म्हणावं. पण ते ज्ञान सामान्य बुद्धीला झेपत नाही. ते ज्ञान त्यांनी कळण्याकरिता फार कठीण आहे. त्याच्याकरिता बुद्धी फार सूक्ष्म व्हावी लागेल. ती सूक्ष्म झाल्याशिवाय ज्ञानार्जन करता येत नाही. बुद्धीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.
कुशाग्र बुद्धी असते, त्याच्यानंतर त्यांनी तैल बुद्धी असते, त्याच्यानंतर कर्पूर बुद्धी असते, त्याच्यानंतर मेनी बुद्धी असते, त्याच्यानंतर खोगीर बुद्धी असते, त्याच्यानंतर त्यांनी गौरी बुद्धी असते, त्याच्यानंतर त्यांनी शेणी बुद्धी असते. हे बुद्धीचे प्रकारच आहेत महाराज, महत्वाची गोष्ट आहे. कुशाग्र बुद्धी म्हणजे काय? कुश म्हणजे गवत. गवताचं टोक जसं सूक्ष्म असतं तशी ज्ञानार्जन करण्याकरिता बुद्धी सुद्धा सूक्ष्म व्हावी लागेल, तेव्हा ज्ञानार्जन करता येईल. एवढी सूक्ष्म बुद्धी त्यांनी व्हावी लागेल. हा महत्वाचा विचार मी तुमच्या समोर सांगतोय, कारण बुद्धीनं निश्चय केल्यावरच आत्मज्ञान होतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण आहे की नाही. हा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशे. म्हणून बुद्धीनं निश्चय केल्यानंतर आत्मज्ञान होऊ शकतं. बुद्धीला सूक्ष्म व्हावं लागेल. म्हणून कुशाग्र बुद्धी. हा ते नाही कळालं तर अजून पुढची बुद्धी तैल बुद्धी. तैलधारा, जशी तेलाची धार त्यांनी आपण सोडायला सुरुवात केली की ती अखंड वाहते. किंवा एक थेंब त्यांनी मोठी विहीर आहे आणि विहिरीमध्ये जर मध्यभागी एक तेलाचा थेंब टाकला तर तो सगळ्या विहिरीवर तवंग निर्माण होतो. तशी काहींची बुद्धी अशी असते, थोडंसं सांगितलं की त्यांना जास्त कळतं, याला तैल बुद्धी म्हणतात. काहींची कर्पूर बुद्धी असते महाराज, कापरासारखी. कापूर असा ओरिजिनल कापूर जर तुम्हाला मिळाला ना कुठे, तर दिव्याची ज्योत जर इथे असली आणि कापूर जर असा धरला तर तो कापूर दिव्याच्या ज्योतीला आपल्याकडे ओढून घेतो. तशी काही अशी बुद्धिमान लोक असतात ना की आता हा काय सांगणार आहे, तो सांगण्याच्या आधीच त्यांना कळतं हा काय सांगणार आहे. अशी कर्पूर बुद्धी काही लोकांची असते. काहींची खोगीर बुद्धी असते. खोगीर म्हणजे घोड्यावरचं नाही. खोगीर शब्दाचा अर्थ वेगळाच होतो. आपण त्यांनी बाजारात धान्य घेण्याकरिता गेल्यानंतर पोतं जर त्यांनी टाचलेलं असलं आणि धान्य नमुना म्हणून जर दाखवायचं असेल तर काय साधन असतं पोत्यातून धान्य काढायला? त्याला काय म्हणतात? खोगीर म्हणतात, आहे की नाही. काही लोक त्याला जांब्या म्हणतात, आमच्याकडचा शब्द आहे तो. खोगीर म्हणतात, खोगीर. असं खोगीर त्यांनी आतमध्ये घालून थोडंसं धान्य त्यांनी काढायचं आणि ते नमुना म्हणून दाखवायचं. मग काय होतं, ते खोगीर बाहेर काढून घेतल्यानंतर ते जे पोतं आहे ना, जिथं छिद्र पडलेलं असतं ते पुन्हा हळूच मिटून जातं, आपोआप मिटून जातं. काहींची बुद्धी अशी असते, त्यांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस कळतं, चांगल्यापैकी कळतं. आणि कळाल्यानंतर त्यांनी थोडे 4-6 दिवस गेले की हळूच मिटून जातं त्यांचं ते कळणं. पुन्हा जैसे ते जसे आहेत तसेच त्यांनी होतात महाराज. महत्वाची गोष्ट सांगतो. त्याच्या पुढची काही गोष्ट आहे, मेनी बुद्धी. मेनी म्हणजे काय? मेन असावं, मेनामध्ये एखादा दाभण खोवून बाहेर काढावा. काय होतं, मेनाला छिद्र पडतं, ते छिद्र कमी होत नाही जास्तही होत नाही, ते तसंच राहतं. काहींची बुद्धी अशीच असते महाराज, जेवढं सांगितलं तेवढंच कळतं, त्याच्यापेक्षा जास्तही होत नाही ते कमी पण होत नाही. अशी मिनी बुद्धीची मंडळी बऱ्याच वेळेला पाहायला मिळते. या सगळ्या बुद्धी चांगल्या. त्याच्यापेक्षा एक बुद्धी आहे महाराज, तिचं नाव आहे गौरी बुद्धी. ही गौरी काय करते? फक्त धुपत राहते, फक्त धुपत राहते, नुसता धूर निघतो. किती वेळा सांगा, त्याचा धूर चालूच असतो. महत्वाची गोष्ट आहे, त्याला कधीच त्यांनी त्याचा जाळ होत नाही, कायमस्वरूपीचा धूर असतो, सतत धुपत राहतो. ती गौरी बुद्धी आहे. ही तरी जरा बरी. त्याच्या पुढची एक बुद्धी, तिचं नाव आहे शेणी बुद्धी. शेणी बुद्धी. एक त्याने शहरातली मुलगी खेड्यात दिली बरं महाराज. विवाह. आता नवरा बायकोचं मला सांगायला आवडत नाही, पण आता बुद्धी सांगा. आमची भाऊ फार रंगवून सांगायची महाराज, ज्यांच्याकडे मी श्रवण केलं ते फार रंगवून सांगायचे या सगळ्या गोष्टी. त्यांच्यासारखं मला सांगता येत नाही, पण मोडका तोडका प्रयत्न तर नक्की करतोय. ते वैकुंठाला गेले आता, पण त्यांचे ते सगळे शब्द माझ्या अंतकरणात मी साठवून ठेवलेले आहेत. ते म्हणायचे, शहरातली मुलगी त्यांनी खेड्यात दिली आणि स्वयंपाक करत होती. सासूबाईला त्यांनी सून घरात आल्यानंतर मोकळीक मिळाली आणि ती फिरायला निघून गेली. मग काय करावं म्हणून त्यांनी स्वयंपाक चालू असताना घरातल्या त्या गौऱ्या संपल्या आणि भाजी अर्धी शिजलेली आणि अर्धी तशीच आहे. मग काय करायचं? आता गौऱ्या संपल्यानंतर काय घालायचं चुलीमध्ये? त्या शहरातल्या सुनबाईने विचार केला, गौऱ्या कशाच्या असतात? शेणाच्याच असतात की नाही? नुकतंच शेण पडलेलं दिसलं तिला म्हशीचं. ती म्हणली शेणाचाच आहेत की नाही? तिनं घाईघाईनं त्यांनी पातेलं बाजूला घेतलं, गमेला भरून शेण आणलं आणि चुलीत टाकलं. काय होईल? अहो, पेटलेली चूल विझून जाईल ना. महत्वाची गोष्ट विझूनच गेली. काहींची बुद्धी अशी असते, सांगणाऱ्याची अक्कल बंद पाडतात. सांगणाऱ्याची अक्कल फार बंद होऊन जाते. मला काही समजत नाही, त्याला वाटतं काय सांगू आता. महत्वाचा विचार आहे. तो कितीही प्रेमाने सांगत असला तरी त्याची अक्कल बंद पाडण्याची क्षमता या शेणी बुद्धीत असते महाराज. म्हणून ज्ञान असं सहजासहजी प्राप्त होत नाही हो, त्याच्याकरता सूक्ष्मता असावी लागेल. शेणी बुद्धी नसावी, त्याच्यापेक्षा जरा वरती असं म्हणजे गौरी असावी, त्याच्यापेक्षा थोडी त्यांनी मेने असावी, त्याच्यापेक्षा थोडी त्यांनी खोगीर असावी, त्याच्यापेक्षा त्यांनी कर्पूर असावी, तैल बुद्धी असावी, कुशाग्र बुद्धी व्हावी. आणि कुशाग्र बुद्धी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण ज्ञानाचे अधिकारी हो, हे विशेष आहे महाराज. म्हणून ज्ञानार्जन असं सहजासहजी नाही. म्हणतात वाघ सिंहाच्या दुधासारखं आहे. वाघ सिंहाचं दूध जोडलं जातं
पण ते दूध त्यांनी महाराज कुठेही साठवता येत नाही. तुम्ही गेले घरातलं भांडं घेऊन त्यांनी दूध साठवण्याकरिता असं मिळणार नाही. मग लोखंडाच्या भांड्याला छिद्र पाडून निघून जातं ते दूध. तांब्याचं भांडं चालतच नाही. तुम्ही जर त्यांनी चांदीचं भांडं नेलं तर चांदीच्या भांड्याला सुद्धा छिद्र पाडतं. मग त्याला सुवर्णाचंच पात्र असावं लागतं, त्याच्यामध्ये वाघसिंहाचं दूध जोडलं जातं. माझं खोटं वाटत असेल तर कोणी प्रयोग करून बघू शकता. काय अवघड आहे, वाघ धरून आणायचं आणि दूध काढायचं, वाघीन धरून आणायचं आणि दूध काढायचं. सोपं आहे, प्रयोग करायचा काय हरकत आहे. तुमच्याकडे जास्त वाघ आहेत, वाघाचाच परिसर आहे. असं महत्वाची गोष्ट आहे. असू द्या, ज्ञान सहजासहजी कळत नाही. या कलियुगामध्ये करावं काय साधन महाराज. तो कर्म होत नाही, निष्काम कर्म होत नाही, फुगीरपणा निर्माण होतो. उपासना करता येत नाही, त्यातली सूक्ष्मताच कळत नाही. ज्ञानार्जन करायला गेलं तर अक्कलच चालत नाही. गुरुजी म्हणायचे ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं, आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. जर बुद्धी नसेल ज्ञान कळत नाही, पुण्य नसेल तर ज्ञान पटत नाही, आणि अधिकार नसेल ज्ञान झेपत नाही. म्हणून ज्ञानार्जन तरी कसं करावं महत्वाचा विचार आहे. ज्ञान कोणालाही मिळत नाही. महाराज म्हणतात किंवा शास्त्र असं सांगतं, ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहेत, आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे, आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे, तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. मी तुमच्या समोर अधिकाराची व्याख्या सांगितली. व्याख्या लक्षात राहिली असेल ना सगळ्यांच्या? नाही, मग व्याख्यात जरी एवढी अवघड आहे तर ते ज्ञान मिळवणं किती अवघड असेल. महत्वाची गोष्ट आहे. त्या ज्ञानापर्यंत जाण्याकरिता बऱ्याच पायऱ्या असतात महाराज. मला नामवाच्य श्रवणी कीर्तीच सांगायचं आहे, चिंता करायचं काही काम नाही. पण महत्वाचा विचार सांगतो, त्याला का महत्व द्यायचंय मला? कारण हे जमत नाही, हेच मिळवायचंय खरं पाहिलं तर. याच मुद्द्यातून जायचंय. आधी त्यांनी अत्यंत बहिरंग साधना सांगितली ज्ञानाची, यज्ञादी कर्म आणि उपासना. त्याच्यापेक्षा अंतरंग साधना त्यांनी सांगितली विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व. त्याच्यापेक्षा अंतरंग साधना सांगितली श्रवण, मनन, निधिध्यासन. आणि त्याच्यापेक्षा अंतरंग साधना सांगितली तत्वम पदार्थ शोधन. श्रीगुरूंच्या सानिध्यात जावं, श्रीगुरूंच्या माध्यमातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण करावं. ते सांगतील तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, हे त्यांनी सांगावं. त्या तत्वमसी महावाक्यामध्ये असणारे 3 पद तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कीर्तनकाराने हे सुरुवातीला सांगून घ्यायचं, कारण फ्रेश मूडमध्ये लोक असतात. हे जर शेवटी सांगितलं तर तक्रार करण्याची दाट शक्यता आहे. कुठून आणला होता बाबा, त्याचं काहीच समजत नव्हतं, आणला कशाला. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सुरुवातीलाच कीर्तनकारांना डोकंच चालवायचं की त्याला जर कठीण काही सांगायचं असलं तर सुरुवातीलाच सांगून घ्यायचं. महत्वाचं जे आहे ते सुरुवातीला सांगायचं, नंतर त्यांनी आनंदानं भगवंताच्या मधुर असणाऱ्या कथा सांगून थांबायचं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तत्वमसी महावाक्याचा उपदेश करावा. म्हणून त्यांनी मेघवृष्टीनं करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य. म्हणून मेघवृष्टीनं उपदेश करावा. सर्वांच्या समोर त्यांनी तत्वज्ञान सांगावं. 3 पद आहेत, तत्, त्वम आणि असी. त्याच्यातल्या 2 पदांना 2 अर्थ आहेत, वाच्यार्थ आणि लक्षार्थ. तत्पदाचा वाच्यार्थ होतो त्यांनी ईश्वर, आणि त्वम पदाचा वाच्यार्थ होतो जीव. तत्पदाचा लक्षार्थ होतो ब्रह्म, आणि त्वम पदाचा लक्षार्थ होतो आत्मा. अशी पदानं ऐक्य सांगितलेलं आहे. जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य त्यांनी होणे शक्य नाही उपाधी भेदात. हे की नाही, उपाधी भिन्न आहे. ईश्वराची उपाधी माया आहे आणि जीवाची उपाधी अविद्या आहे. म्हणून भिन्न उपाधीतले पदार्थ एकरूप होऊ शकत नाहीत. म्हणून जीव आणि त्यांनी ईश्वर यांचं ऐक्य घडत नाही. मग ऐक्य कोणाचं घडेल? लक्षार्थाचं ऐक्य त्यांनी घडू शकतं. काय लक्षार्थ आहे? ब्रह्म आणि आत्मा. ब्रह्म कसा आहे म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि आत्मा कसा आहे तोही सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून त्यांनी दोघे एकच आहेत हे आसी पदानं सांगितलं. म्हणजे त्यांनी आपल्या ठिकाणी काय बोध प्राप्त व्हावा त्यांनी सांगितलं तत् त्वम असी. ते आपल्याला कळावं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. म्हणजे त्यांनी मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त होणं हे त्यांनी अतिशय महत्वाचं आहे. आणि या बोधाशिवाय मनुष्य मुक्त होऊ शकत नाही, त्याची जन्ममरणाची परंपरा संपू शकत नाही. पण श्रीगुरूंच्या माध्यमातून हा बोध प्राप्त व्हावा आणि या बोधानं मनुष्य त्याने मुक्त व्हावा. पण कोणाला हे कळतं महाराज हे सांगितल्यानंतर? बऱ्याच वेळेला कळेल एखाद्याला, पण शब्दज्ञान प्राप्त होईल. हे शब्द आमचं जे सांगणं आहे की नाही फक्त शब्दज्ञानातलंच आहे. हे शब्दज्ञानच आम्ही तुमच्या समोर सांगतो.
ही छाप करून घेतो आम्ही तुमच्या समोर. बस फक्त वजन मारायचा कार्यक्रम चालू आहे. फक्त तुम्हाला वाटलं पाहिजे काहीतरी वजनदार सांगितलं एवढंच फक्त आहे, बाकी काही नाही. याच्यात अनुभवाची जी गोष्ट आहे ती वेगळीच असते. नकरे रे संग राहे रे निश्चळ लागो निधी ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. अनुभवा वाचून बडबडच आहे महाराज ती. म्हणून त्यांनी इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नयमन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. तुका म्हणे नये जाणीवांतरा अंतर्या थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. अनुभवा वाचून हे सगळं सांगणं म्हणजे बडबड करण्यासारखंच आहे. महत्वाची गोष्ट आहे. हे शब्दज्ञान आहे, हे त्यांनी परोक्ष ज्ञान म्हणून त्यांनी ओळखलं जाऊ शकतं. ते अपरोक्ष व्हावं आणि ते सुद्धा दृढ अपरोक्ष ज्ञान व्हावं आणि मग त्या माध्यमातून जीव त्यांनी मुक्ततेपर्यंत जाऊ शकतो. पण या कलियुगामध्ये एवढा अधिकार सहजासहजी सर्वांचा प्राप्त होत नाही. मग काय केलं पाहिजे? या कलियुगामध्ये मुक्त होण्याकरिता काय साधना केली पाहिजे? या कलियुगामध्ये मुक्त होण्याकरिता साधनाच जर करायची असेल तर भक्ती करावी, भगवंताचं कीर्तन करावं, भगवंताचं चिंतन करावं. भगवंताला प्राप्त करून घेण्याकरिता भगवंतावर प्रेम करावं. या प्रेमानं खऱ्या अर्थानं परमात्मा आपलासा होऊ शकतो. प्रेमे चक्रपाणी दोषया ही पाहत कीर्तनी पाहत प्रेम चक्रपाणी प्रेम चक्रपाणी गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय. त्याचं जर तुम्ही कीर्तन करत असाल तर तुम्ही कीर्तन करत आहात ना, अंतकरणापासून जर कीर्तन करत असाल, प्रेम अंतकरणात ठेवून जर कीर्तन करत असाल तर तुमचे गुणही पाहणार नाही, तुमचे दोषही पाहणार नाही. प्रेमानं वश होईल, तुमचा होईल आणि तुमचा होऊन तुम्हाला त्यांनी सतत सांभाळत राहील. काय करील हो सांभाळेल म्हणजे? अहो ज्याला तुम्ही मोक्ष म्हणता आहात, ज्याला तुम्ही ज्ञान म्हणता आहात, हे त्याच्या घरी लोळण घेत आहे, त्याच्या घरी ज्ञानाचं भांडार भरलेलं आहे, त्याच्या घरी मोक्षाचे गाठोडे त्यांनी भरून पडलेले आहेत. महत्वाची गोष्ट आहे. तो तुम्हाला वश झाला म्हणजे आपोआप या सगळ्या गोष्टी तुमच्या नावावर होतील. महत्वाची गोष्ट आहे. एक प्रश्न विचारतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा. प्रश्न विचारतो, मला तुम्ही सांगा, माणसानं बापाचं धन मागावं की बाप मागावा? कशाची अपेक्षा करावी? बट आता मी परत प्रश्न विचारणार आहे. प्रश्न असा होता, माणसानं बापाचं धन मागावं की बाप मागावा? मग सगळे लोक त्यांनी उत्तर एकच देतात की बाप मागावा. बरोबर आहे की नाही? पण पुढचा प्रश्न असा आहे, आता सध्या लोक काय मागतात? आता सध्या लोक काय मागतात? धन मागतात का बाप मागतात? आता लोक फक्त कीर्तनात खरं बोलायचं असतं म्हणून खरं बोललं पाहिजे. लोक फक्त धनच मागतात, बापाची काय म्हणून त्यांनी शहाण्या बापानं दाबून ठेवावं धन जर असेल तर. ते मात्र लगेच कोणाच्या नावावर करू नये, नाहीतर दयनीय स्थिती होण्याची दाट शक्यता आहे. कलियुग आहे मायबाप, हे कलियुग आहे, फार कठीण आहे. सकाळीच एक ग्रहस्थ मला आज भेटले, आज सकाळीच भेटले होते गावातले. मी बऱ्याच दिवसातून गावात गेलो. वयस्कर बाबा रस्त्यानं चालले होते. म्हणले, महाराज तुम्ही लोकांच्या समोर त्यांनी सांगता, मी तुम्हाला जास्त सांगणं योग्य नाही, पण काय नाही म्हणला, हे मुलं बाळं त्यांनी मोठे झाले आणि त्यांच्या प्रपंचाला लागले की आईबापाचं काही खरं नसतं. हे त्याच्या तोंडातले शब्द आज सकाळी मी ऐकून आलोय. ही वस्तुस्थितीच आहे महाराज. म्हणून त्यांनी लोक काय मागतात? धन मागतात, बाप मागत नाहीत. पण खरं सांगू का, बाप मागावा. काय होईल मग? बाप जर आपला असा झाला तर धन वेगळं आपलं करायची गरज पडणारच नाही, आपोआपच आपल्या नावावर येईल, आपोआपच आपलं होईल. महत्वाची गोष्ट आहे. तसं ज्याला आपण ज्ञान म्हणतो आहोत, ज्याला आपण मोक्ष म्हणतो आहोत, तो मोक्ष मिळवण्याकरिता, ज्ञान मिळवण्याकरिता जो आपला अट्टहास आहे की नाही, हा अट्टहास आपण करावा इथपर्यंत ठीक आहे. पण हा अट्टहास करत असताना ज्या अंगानं आपण करतो त्या अंगानं न करता
भगवंताच्या शरणागतीतून आपण तो करावा. जर भगवंताला आपण शरण गेलो तर तो परमात्मा काय करील हे तो स्वतःच सांगतोय. तो म्हणतोय, हे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्मान परित्यज्य, जो होय मज अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. मनोनी शरणागता शरण्यमीची एकू. असे अनेक प्रमाण मला देता येतील की भगवंताला जर आपण शरण गेलो तर परमात्मा त्याने आपल्याला सांभाळील, नवे मोक्ष प्राप्त करून देईल. हे त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण त्याने अट्टहासानं ज्ञानार्जन करण्याकरिता जर धावपळ करत असलो, मोक्ष मिळवण्याकरिता जर धावपळ करत असलो तर या कलियुगामध्ये ते तेवढंसं शक्य नाही. ते सहजासहजी होणार नाही. मग मार्ग थोडासा बदलला पाहिजे. काय मार्ग बदलला पाहिजे? कशा मार्गाने गेलं पाहिजे? ते म्हणले, स्वल्प वाटे चला जाऊ वाचेगाव विठ्ठल. सोप्या मार्गाने जाऊ ना महाराज. सगळ्या लोकांना तुकोबारीने हात उंच करून सांगितलं, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. न लगे चिंता कवनाची, न लगे चिंता कवना चिंता. यारे लहान थोर, 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 यारे लहान थोर. याती भलती नारी नर, करावा विचार. नलगे चिंता कवना, यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार. नलगे चिंता कवना. यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचारानं लगे चिंता कवनाची. त्याच्या आधी आहे, कास घालोनी बळकट झालो कळीकाळावरी नीट, केली पायवाट भवसिंधूवरुनी. मी कास घालोनी बळकट, कास म्हणजे कंबर आणि बळकट घालून म्हणजे कंबर कसलेली आहे. कास घालोनी बळकट काय केलं मग? झालो कळीकाळावरी नीट, कळीकारावरच मी त्यांनी आरूढ झालेलो आहे. नीट म्हणजे कळीकारावरच मी त्याच्या डोक्यावर पाय देऊन उभा आहे. कीर्तनामध्ये कीर्तनकार लोक कंबर का बांधतात याचं कारण सुद्धा संप्रदायात लोकांना कळलं पाहिजे ना. कीर्तनकारानं कंबर बांधायचं म्हणजे त्यानं शूर व्हायचं, त्यानं वीर व्हायचं आणि काय करायचं? काळावर मात करायची. तो कीर्तनकार काळावर मात करणारा असावा. कास घालून बळकट आणि झालो कळे काळावर नीट, केली पायवाट भवसिंधूवरून. भवसिंधूवरून, भवसमुद्र, सिंधू म्हणजे समुद्र, भवसमुद्रावरून त्यांनी महाराज पायवाट करणं. भव शब्द जर तयार झाला असेल व्याकरणाच्या दृष्टीनं तर भू नावाच्या धातूपासून. भूभवती म्हणजे होणे. भूभवती म्हणजे होणे. काय काय झालं म्हणजे ईश्वर झाला, जीव झाला आणि जगत झालं. ईश, जीव आणि जगत हे त्यांनी प्रतीतीला आले. हे खरं तर त्यांनी लटकेच आलेले भाव आहेत. म्हणजे ईश्वर भावही लटकाच आहे, जीव भावही लटकाच आहे आणि हे जगतही त्यांनी लटकाच आहे. झालंच नाही. जे नाही तेच प्रत्यक्ष दिसायला लागलं. महाराज वर्णन करून सांगतात, नाही त्याचे कैसे झाले रे खेळ, दिसू लागले रे, नाही त्याचे दिसू लागले, नाही त्याचे दिसू लागले रे, नाही त्याचे दिसू लागले रे. आरोप होते ते रूपाशी आले, आरोप होते रूपाशी आले, आरोप होते रूपाशी आले, आरोप होते रूपाशी आले. जीव शिव नाम पावले रे, जीव शिव नाम पावले रे, जीव शिव नाम पावले रे, जीव शिव नाम पावले रे. खेळ्या तुझं सांगितलं ऐसे जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ्या तुझं सांगितलं ऐसे जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ्या तुझं सांगितलं ऐसे जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळ्या तुझं सांगितलं
नाही त्याचे कैसे झाले रे खेळिया, नाही त्याचे दिसू लागले रे, आरूप होते ते रूपास आले, जीव शिव नाम पावले रे. यालाच भव म्हणतात. हाच आहे भव. पण या भवसिंधूतून त्यांनी पार व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? पायवाटच तयार केली महाराज. आधी पायवाट म्हटले आणि हळूहळू या पायवाटेचा राजमार्गच झाला. एक गावा मे विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा राजमार्गच झाला महाराज. हा, एक गावा मे विठोबाचे नाम. विठोबाचं नाम असं श्रेष्ठ आहे की त्याची कास त्यांनी धरली आणि त्या नामाचा आधार घेऊन चालायला सुरुवात केली. सूक्ष्म आणि दुस्तर वाटा मोडून टाक. कर्माची वाट सूक्ष्म आहे आणि योगाची वाट दुस्तर आहे महाराज. कर्म सूक्ष्म आहे आणि योग दुस्तर आहे. आगा योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा शेल वाटा भागाला. दुःखच पदरात पडतं. लोखंडाचे चणे बोचऱ्या पडती खाणे, म्हणजे बोचऱ्या माणसाला त्यांनी लोखंडाचे चणे जर खायला दिले तर त्याची काय अवस्था होईल. असं योगमार्ग त्यांनी साधता येत नाही. ते कर्म सूक्ष्म आहे आणि योग दुस्तर आहे. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. म्हणून राज्यभार चालेल असा त्यांनी मार्ग तयार केला आणि सर्वांना या मार्गाने त्यांनी घेऊन जातोय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे. म्हणून त्यांनी दयानिधी असणाऱ्या संतांनी हा मार्ग दाखवला. काय मार्ग दाखवला? कसा मार्ग दाखवला? काय केलं त्यांनी? संत एकांती बैसले. सगळे संत एकांतात बसले. सगळे सिद्धांत निवडून शोधून काढले आणि सर्व सिद्धांतांना शोधून एक निष्कर्ष जगाच्या समोर मांडला की या कलियुगामध्ये त्यांनी जर उद्धरून जायचं असेल तर ते हे हरीचे नाम, भगवंताचं नाम हे त्यांनी श्रेष्ठ आहे. म्हणून कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. म्हणून भगवंताचं नामचिंतन करत करत त्यांनी जीव या भवसमुद्रातून तरून जाऊ शकतो आणि हेच अतिशय विशेष आहे. मग काय करावं त्यानं? अखंड भगवंताचं नाम त्यांनी मुखानं गात राहावं. अखंड मुखानं भगवंताचं नामचिंतन करत राहावं. जर उद्धरून जायचं असेल तर त्यानं मुखातून सारखं त्यांनी भगवंताचं नामचिंतन करावं. असं चिंतन करावं की ते जीवात उतरावं. 4 प्रकारच्या वाणी असतात. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. 4 वाणी आहेत की नाही. हे नामचिंतन हळूहळू हळूहळू खाली उतरावं. बघा, ते त्यांनी वैखरीतून त्यांनी मध्यमेत जावं, मध्यमेतून त्यांनी पश्यंतीत जावं आणि तिथून परेपर्यंत जावं. आणि मग त्याच्या पलीकडे परमात्मा तत्व आहे. परे होनी परते घर, तेथे राहू निरंतर, अशी स्थिती आहे ना. म्हणून वैखरीमध्ये राम 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 सदैव म्हणत राहावं. हे राम राम त्यांनी म्हणता 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 ते कंठात उतरावं. मग कंठी धरीला कृष्णमणी अशी अवस्था निर्माण व्हावी आणि मग तेच हळूहळू हळूहळू हृदयात उतरावं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णी माळा, हृदयची वाळा श्रीमूर्ती राया. असं त्यांनी जीवात उतरावं, हृदयात उतरावं आणि मग हळूहळू ते त्यांनी महाराज परावाणीच्या पलीकडे त्यांनी निघून जावं आणि मग खऱ्या अर्थानं स्वरूपाची एकरूपता होऊ शकते. म्हणून त्यांनी मुखानं नामचिंतन सदैव करत राहिलं पाहिजे. अखंड नामचिंतन करावं. बरं, फक्त नामचिंतन करावं का? हो म्हणे, नामचिंतन तर करावं, पण ज्याचं नामचिंतन आपण करतो आहोत त्याच्याविषयी सदैव ऐकत राहावं. सदैव त्याची गुणांवाद ऐकत राहावेत. नाहीतर माणूस ढळू शकतो बाजूला. माणूस मुद्द्यावरून बाजूला जाऊ शकतो जर तो सत्संगात गेला नाही, जर त्यानं भगवंताची कीर्ती सदैव ऐकली नाही तर मग मात्र त्याच्या तोंडातच फक्त नाव असेल पण कर्तृत्व मात्र वेगळंच असेल. सांगू का बाजारातल्या म्हणी? मुँह में राम, पाठ आहे ना तुमचं पुढचं, बगल में छुरा. तोंडात रामाला काय करता मला? फक्त तोंडातच राम आहे, वागणूक मात्र चांगली नाही. आम्ही एकदा दिंडीत घ्या, आमची दिंडी त्यागली बाळनाथ गडावरून पंढरपुरापर्यंत जाते. एक गाव त्यांनी मध्ये लागलं. उगी कोणाचं नाव सांगून कशाला त्याचं, पण त्याची प्रवृत्ती सांगतो कशी आहे. एका माणसाच्या घरी दुपारचं जेवण होतं. असा दष्टपुष्ट चांगला मनुष्य होता. आमच्यासारखी ढेरी त्याची वाढलेली होती. सगळ्या अंगाला गंध लावलेला होता महाराज. चट्ट्या पट्ट्याचा वाघ दिसत होता. असा सुंदर त्यांनी गंध सगळ्या अंगाला होता. बरं, गळ्यामध्ये माळा 2-3 किलोच्या होत्या. तुळशीच्या माळा सगळ्या गळ्यात घातलेल्या होत्या. अशी त्याची स्थिती होती. बरं, तोंडात सारखं रामकृष्ण हरी होतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बंदच नव्हतं महाराज. महत्वाची गोष्ट आहे. आमचा रथ तिथे गेला. रथावाल्यानं बैल त्यांनी सोडून बाजूला त्यांनी बांधले आणि जवळ त्यांनी ओळही दिसत होती. तुमच्याकडे ओळहीच म्हणतात ना, काही लोक गंजी पण म्हणतात. गंजी म्हणा, वळही म्हणा, काय असेल ते वळही होती. त्या वळहीतून त्यांनी महाराज एक पिंडी त्यानं घेतली. कोणी? रथावाल्यानं. पिंडी घेतली, पायावर अशी मोडली आणि मोडून त्यांनी अर्धी पिंडी त्यांनी बैलांच्या समोर त्याने टाकली आणि हे त्या रामकृष्ण हरीनं पाहिलं. त्याची तळपायाची आग मस्त घाय म्हणला, तुझ्या बापाची मला पिंडी. तिथून सुरुवात केली. इतका धावला त्याच्यावरती. नाही त्या शब्दात त्यांनी बोलला. बैलाला फक्त एक पेंढी टाकली.
तर एवढा त्यांनी रागावला आणि एवढ्या भयंकर शब्दात त्यांनी बोलायला लागला. तोंड मात्र सतत रामकृष्ण हरी म्हणत होतं, शिव्या देण्यापुरतंच थांबलं होतं. काय करता अशा रामकृष्ण हरीला? जन्मभर लोक रामकृष्ण हरी म्हणतात आणि भगवंताचं चिंतन करीत नाही, त्यांचा काय उपयोग आहे महाराज? म्हणून त्यांनी फक्त बाहेरून दाखवायचं. वक्ते बाबा म्हणतात उब्बर से तो खूप बनी अंदर की राम जानी, आतमधलं रामाला डोळे हे मनच आहे आपल्याकडे, मला पहा आणि पानफुल व्हा, अशी त्यांनी अवस्था निर्माण होते. काय करतात त्या पानफुलाला आणि त्या पाहण्याला? बाहेरूनच फक्त दिसतं. म्हणून त्यांनी वरपंग नको, तू का म्हणे नको वरपंग देवा, तुझे घे देवा सेवा, तुझी सेवा त्यांनी माझ्याकडून करून घेतली पाहिजे. शुद्ध अंतकरणानं भावशुद्ध त्यांनी सेवा झाली पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ज्याचं नाम आपण घेतो आहोत सदैव त्याच्या चिंतनात राहिलं पाहिजे. आपलं तोंड बोलायचं काम करताना महाराज बोलत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सगळ्या लोकांबरोबर आपण बोलतो ना त्यावेळी त्यांनी देवाविषयी बोलत जावं, पहिला मुद्दा. आणि ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती कोणीच नसेल त्यावेळेस देवाबरोबर बोलावं. परत सांगतो, सगळ्या लोकांबरोबर आपण बोलतो ना त्यावेळेस देवाविषयी बोलावं. आणि ज्यावेळेस कोणीच आपल्याबरोबर नसेल त्यावेळेला देवाबरोबर बोलावं. ज्याला देवाबरोबर बोलता येतं तो सतत देवाच्या संपर्कात राहतो. मग तो ऐकण्याची सुद्धा अपेक्षा देवाविषयीच करतो महाराज. तो म्हणतो प्रपंचाच्या विषयी नका वधो मजपाशी, माझ्याजवळ बाकीचं काही बोलू नका, अशी त्याची धारणा झालेली असते. म्हणून त्यांनी ऐकतो कानानं काय? तर फक्त परमात्म्याचं चिंतन त्यांनी ऐकतो. मुखानं नाम गातो, कानानं त्यांनी चिंतन ऐकतो. आणि जे गातो आणि ऐकतो तेच हृदयामध्ये त्यांनी साठवतो. म्हणून भगवंताचं नाम त्यांनी गावं, भगवंताचं चिंतन त्यांनी घडावं, म्हणून भगवंताविषयीचं ऐकावं. आणि त्याचं ऐकता ऐकता हृदयामध्ये त्याची समान असणारी चरणं त्यांनी साठवावीत आणि त्या चरणांचं सदैव स्मरण करत राहावं. हीच खऱ्या अर्थाने या कलियुगामध्ये श्रेष्ठ असणारी साधना आहे. अशी साधना जर आपण कलियुगामध्ये करत राहिलो तर मग मात्र परमात्म्याची कृपा व्हायला फारसा वेळ लागणार नाही. म्हणून कायिक वाचिक आणि मानसिक भावनेनं भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे. कायनं वाचन आणि मनानं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मला काल्याचं कीर्तन आता सांगायचं नाही, पण एक प्रसंग सांगायला काय हरकत आहे महाराज. कन्हैया फार चोऱ्या करत होता आणि सगळे गारहाणे त्यांनी येत होते यशोदेच्या समोर. आणि ती कान धरून त्याला सांगत होती, कृष्णा तुला मी ताकीत करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कान्हा कोणाच्या घरी जाऊ नकोस. तरी कान्हा ऐकत नाही. मग यशोदेने विचार केला की हा कन्हैया लोकांच्या घरी चोरी करण्याकरिता का जातो? तिला कळालं की मी त्यांनी महाराणी आहे, मी काही काम करत नाही. सगळ्या दासी काम करतात, मंथन करतात, लोणी काढतात आणि मग आपल्या घरामध्ये लोणी होतं. आपल्या हातचं लोणी कन्हैयाला खावंसं वाटत असेल पण आपण मंथन करतच नाही. मग या गोपींच्या घरी जातो का जात असेल? त्या स्वतः मंथन करतात, त्या स्वतः लोणी त्यांनी प्रगट करतात आणि मग त्यांनी त्यांच्या हातचं लोणी खायला याला आवडत असेल. तिने विचार केला आता मी स्वतःच मंथन करणार. एकदा स्वग्रहादिषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु स्वयं निर्मन्मथदधी भागवतकार म्हणतात. ती स्वतःच मंथन करायला तिनं सुरुवात केली. बघा बरं, भगवंताचं सगळं त्यांनी सुंदर शृंगार करून तिनं मित्रांमध्ये खेळायला त्याला पाठवून दिलं आणि मग डेऱ्यामध्ये रवी घालून स्वतः मंथन करायला लागली. गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्यामा मुरारी गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. भगवंताचं चिंतन करू लागले. तुम्हाला भजन होतं मग कशाला असं थांबवलं सगळ्यांना? संप्रदायाचा नियम आहे बरं महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय यांची जर प्रमाणं असतील टाळ मृदंगात म्हणावीत. त्याच्या व्यतिरिक्त जर प्रमाणं तुम्हाला सांगायचे असतील तर ते म्हणून दाखवावेत, टाळ मृदंगात म्हणू नयेत. म्हणून नियम आपण संप्रदायाचे पाळणं गरजेची गोष्ट आहे, म्हणून त्यांनी पाळले पाहिजेत. असू द्या. यशोदा मंथन करते बघा तुम्ही, हातानं त्यांनी मंथनाची प्रक्रिया चालू आहे. मनानं भगवंताचं स्मरण करते. माझा श्यामसुंदर मित्रांबरोबर खेळत असेल आणि मुखानं त्याचं गीत गाते आहे. काया वाचा आणि मन तीन गोष्टींनी एकाच वेळेला चिंतन होऊ लागलं. त्याचा परिणाम काय झाला? कन्हैया धावत झाला, मैया 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 हाक मारत आला. यशोदेच्या गळ्यातच मिठी मारली, आई मला फार भूक लागली, काहीतरी खायला दे. ती म्हणली एवढं मंथन करू दे. तुम्हाला जमत नाही, रवीच धरली महाराज. सोड रवीचा हात हरी रे बाळा, करू दे रे मंथना. म्हणून मंथन करू दिलं नाही, खायलाच दे म्हटलं आणि तिनं खाऊ घातलं. महत्वाची गोष्ट आहे. का बरं सांगतोय? भगवंताचं चिंतन व्हावं, ते कायेनं व्हावं, ते वाणीनं व्हावं, ते मनानं व्हावं. काया वाचा मनानं ज्या वेळेला एकाच वेळेला भगवंताचं चिंतन त्यांनी घडेल आणि त्यावेळेला परमात्म्याला यावंच लागेल. म्हणून हीच खऱ्या अर्थानं साधना आहे.
आणि ही साधना सर्वांना करण्यास योग्य असणारी साधना आहे. काय अवघड आहे? तोंडानं त्यांनी भगवंताचं नामचिंतन करायचं, कानांनी भगवंताची गुणांवाद ऐकायचे आणि मनामध्ये भगवंताचं स्मरण करायचं. या 3 गोष्टी त्यांनी एकत्र झाल्या म्हणजे परमार्थाची साधनाच अशा पद्धतीने झाली. एवढी साधना केली तरी परमात्मा प्रगट होईल आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज त्याच्या घरचं ज्ञानाचं भांडार खोलून टाकील आणि मोक्षाचे गाठोडेच तुमच्या ताब्यात देऊन टाकील. म्हणजे सगळ्या गोष्टी सहज प्राप्त होतील. एवढं श्रेष्ठ असणारं हे साधन आहे आणि ते साधन जगाला त्यांनी कळावं म्हणून साधू संतांनी स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबिलं आणि अवलंबन करून जगाच्या समोर त्यांनी सांगितलं. म्हणून निळोबरांनी ही साधना त्यांनी जीवनामध्ये अवलंबन केली आणि फक्त अवलंबन केली असं नाही, त्यांनी जगाच्या समोर सांगितली. अभंगाच्या पहिल्याच्या नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान, पाऊले चित्ते समान, पाऊले चित्ते समान. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान, पाऊले चित्ते समान, पाऊले चित्ते समान. नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान. पांडुरंगाची समान चरण चित्तामध्ये त्यांनी साठवावेत आणि हेच खऱ्या अर्थानं साधन आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. निळोबरायांचा गाथा ज्या वेळेला आपण बारकाईनं पाहतो ना, तो पाहिल्यानंतर लक्षात येते की निळोबराय चांगले भागवतकार होते. भागवत कथा संपूर्ण गाथ्यामध्ये तुम्ही बारकाईनं बघा.